तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा या ठिकाणी शुक्रवारी 7 मार्चला ऊसतोड सुरू असताना बिबट्यानं ऊसतोड कामगारांवर अचानक हल्ला केला, तर बिबट्याच्या दहशतीमुळे ऊसतोड बंद झाली। मात्र वन विभागाला शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचं गांभीर्य नसल्याचं बोललं जातंय। दत्तात्रय बनसी कान्होरे हे आंबी खालसा येथील रहिवासी असून ते शेती व्यवसाय करतात। त्यांच्या शेतामध्ये ऊसतोड सुरू होती, मात्र ऊसाच्या शेतामध्ये बछड्यांसह मादी होती आणि तिनं अचानक ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांवर हल्ला केला, तर केवळ दैव बलवत्तर असल्यामुळं हे ऊसतोड कामगार बचावलेत। त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली गेली, मात्र अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही आणि ऊसतोड बंद करण्यास सांगितली। कारखाना आता बंद होणार आहे आणि त्यात ऊसतोड बंद करण्यास सांगितले असल्याचं म्हणत शेतकरी दत्तात्रय कान्होरे यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे। माझा गट नंबर 351 मध्ये साधारण 2 हेक्टर ऊस आहे, 2 ते 2.5 हेक्टर ऊस आहे। या ऊसामध्ये पुढं थोडं तुडीत गेल्यानंतर 1-1.5 एकर ऊस तोडल्यानंतर पुढं त्या ठिकाणी एक वाघीण आणि तिचे 2 बछडे आढळले। तर अगोदरचा घटनाक्रम असा झाला, ज्यावेळेस लेबर तुडीत गेलं त्यावेळेस त्या वाघिणीने एका लेबरवर हल्ला केला, पण त्याच्यातून तो बालंबाल बचावला। त्याच्यानंतर आम्हाला वाटलं एकटीच वाघीण असेल किंवा वाघ असेल तो निघून जाईल, तो काय निघून गेला नाही। त्याच्यानंतर थोडंसं पुढं तुडीत गेल्यानंतर 20-30 एक फुटावर तिथं त्याचे 2 पिल्लं आढळले आणि ती वाघीण परत त्यांच्यावर गुरगुर करून धावून आली। धावून आल्यानंतर ते पिल्लं तिथंच राहिले। नंतर आम्ही फॉरेस्टवाल्यांना कॉल केला, फॉरेस्टवाले आल्यानंतर त्यांनी ते पिल्लं पाहिले, घेतले आणि त्यांचा स्टाफ आला आणि तिथंच सोडून दिले। फॉरेस्टवाले म्हणजे सय्यद साहेब होते ते सय्यद साहेबांना आम्ही विचारलं, साहेब या ठिकाणी पिंजरा लावलं तर जमणार नाही का? इथं एकच वाघीण नाही, इथं 2-3 वाघ आहेत आणि त्यांची फार दहशत आहे। 3 दिवसापूर्वी या शेजारच्या घरामध्ये 2 शेळ्या त्यांनी मारल्या। डायरेक्ट कोंबड्यांची शेड आहे शेजारी, शेळ्यांचा गोठा आहे, त्या डायरेक्ट त्या गोठ्यातच घुसले आणि मारल्याने अशा आसपास परिसरामध्ये तर सारखं त्यांचं चालू आहे, कोणाचं काय नुकसान कर कोणाचं, आणि शेतकरी काय त्यामुळं बाहेर निघते नाही 6च्या नंतर, अशी परिस्थिती झालेली आहे। काय करावं काय नाही, पण त्यांनी डायरेक्ट आम्हाला उत्तर दिलं, आम्ही हा वाघ पकडून किंवा पिल्लं पकडून आम्ही याचं पुनर्वसन कुठं करू। आता पुनर्वसन कुठं करू म्हटले, आमच्या ऊसाची तोड बंद झाली, 2-3 दिवसात कारखाना बंद होतोय, मग आता आम्ही ह्या ऊसाचं करायचं काय? जर कारखान्याचा पट्टा पाडला तर हा ऊस न्यायचा कुठं? मग आम्ही ऊस लावावा का नाही, शेती करावी का नाही, अशी परिस्थिती तयार झाली। म्हणून मला एक शासनाला विनंती, याचा कुठंतरी काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, किंवा कारखान्याला सुद्धा एक विनंती, यांनी तुम्ही याच्यावर थोडंफार तुमच्या अधिकारी वर्गाने किंवा वरच्या पातळीवरून याच्यावर कुठंतरी तुम्ही याचं नियोजन केलं पाहिजे। कारण ही परिस्थिती माझ्या शेतात नाही, शेजारी आबळवाडी आहे, इकडं आसपास मागच्या वर्षी शेळकेवाडीला हल्ला झाला, इकडं मागच्या वर्षी माझ्या ऊसात पण निघाले, अशा छोट्या मोठ्या घटना सारख्या होत असतात। मग आता एखाद्याचा जीव गेलं करणार का? पिल्लं म्हटल्या वाघीण तिथून जात नाही आणि त्यांचा काही परत आतापर्यंत एक कर्मचारी नाही आला। पण त्यावेळेस त्यांना म्हटलं मी ही गोष्ट आता सर्वांसमोर मांडतो, मीडियावर घेतो किंवा कोणाला हे करतो, मग त्यांचा आता अर्ध्या तासापूर्वी फोन केला, आम्ही पिंजरा कुठं लावू? म्हटलं आता वाघ निघून गेलाय, काल तुम्ही ते बछडे ऊसात ठेवले, ती वाघीण घेऊन गेली आणि आता पिंजरा आम्हाला कुठं लावायचा, काय लावायचं आणि पुनर्वसन कुठं करायचं? पुनर्वसन मग आमच्या शेतातच करा ना, कशाला आम्हाला शेती करून देता? नसले शेत पुरत आमच्या घराने करा। आमचं एकच म्हणणं होतं, काल त्यांनी त्याचा बंदोबस्त करण्यायोग्य परिस्थिती होती, केलं जर असतं ते आसपासचे जे शेतकरी आहे कमीत कमी ते बाहेर तरी निघाले असेल, त्यांना पाणी बिनी काही भरता आलं असतं, कमीत कमी शेती तरी करता आली असते ना नीटनेटकी, ते सुद्धा करता येत नाही। मग करायचं काय? शेतकऱ्यांनी कसं याच्याकडं शासनाने लक्ष दिलं पाहिजे, कारण परिस्थिती एवढी गंभीर आहे। या ठिकाणी सारखे वाघ फिरतात आणि कोणावर तरी हल्ला करून जीव जाण्यापेक्षा काल त्या मजुरांचा जीव गेला असता, पळाले त्यांच्याबरोबर 1-1 वर्षाची, कोणच्याबरोबर 2-2, 4-4 वर्षाची मुलं होती, ते निघून गेले। आपण काय म्हणणार त्यांना, तुम्ही काम करा, आणि कोणच्या जबाबदारी सांगणार त्यांना? म्हणणं ते म्हणे आम्ही थांबतो वैध 1-2, तुम्ही थांबून काय करणार? तुम्ही जबाबदारी घेता का?
याचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी माझी एक नम्र विनंती आहे। कोणत्याही पद्धतीनं करा पण करा, याची फॉरेस्टने सुद्धा दखल घेतली पाहिजे। वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा एक विनंती आहे, तुम्ही सुद्धा खालच्या पातळीवर थोडं लक्ष देऊन काहीतरी याच्यावर हे केलं पाहिजे। बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून बिबट्यांचे हल्लेही होत आहेत। वन विभागानं बिबट्यांची काळजी घेतली पाहिजे, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांची देखील काळजी घेणं महत्त्वाचं आहे, असं सरपंच बाळासाहेब ढोले यांनी म्हटलंय। काल आमच्या गावातील दत्तू पाटील कानोरे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी कामगार ऊस तोडत असताना एक बिबट्याचे 2 पिल्लं सापडले। त्या पिल्लं सापडत असताना तिथं वाघिणी होती। वाघिणीनं त्या कामगारांवरती हल्ला केला, परंतु सुदैवानं तिथं नुकसान झाले नाही किंवा तो कामगार पळून गेल्यामुळं त्याच्यावरती तो बचावला। परंतु हा जो प्रकार आहे तर आम्ही खालसा गावामध्ये किंवा परिसरामध्ये या बिबट्या वाघाची इतकी दहशत आहे की आता दिवसासुद्धा वाघ दिसू लागलेले आहेत। आता आपण पाहतोय की अतिशय उन्हाचं टेम्परेचर वाढलेलं आहे व फॉरेस्टामध्ये वन विभागामध्ये ज्या डोंगर आहेत तिथं पाणी नाही आणि या पाण्याच्या आणि लपवणीच्या दृष्टिकोनातून हे वाघ ऊसाच्या क्षेत्रामध्ये येत असतात। परंतु आज अशी परिस्थिती आहे की कारखान्याचा 2 ते 3 दिवसामध्ये कारखाना बंद होतोय आणि संबंधित जो ऊस राहिलेला आहे आमच्या गावा शिवारामध्ये जवळजवळ 10-15-20 एकर क्षेत्र राहिलेले, स्वतः या कानोरे पाटलांचं सुद्धा 4-5 एकर ऊस तोडायचा राहिलेला आहे आणि ती जी पिल्लं पाहिल्यानंतर संबंधित वन विभाग अधिकारी या ठिकाणी आले। त्यांनी सांगितलं की ही पिल्लं आहेत ती 2-3 दिवसाची आहेत, त्याच्यामुळे त्यांचं पुनर्वसन करता येणार नाही। परंतु त्यांनाही माझी एक विनंती आहे की तुम्ही ठीक आहे तुमच्यानुसार तुम्ही योग्य सांगितले, परंतु तेच सांगत असताना जर आमच्या ऊसतोडणी कामगारांना 8 दिवस तुम्ही इथं येऊ नका म्हणून सांगितले, जर 8 दिवस जर या ठिकाणी ऊसतोडणी बंद ठेवली तर ह्या ऊसाचं करायचं का हा मोठा प्रश्न आहे। आणि हे करत असताना त्यांनी एक वेगळं सांगितलं की पिल्लं लहान आहेत, वाघिणीतून जाणार नाही, कारण ही एक वेगळी दहशत आहे। आणि खरं आहे, आपण पाहतो की कुत्र्याची मांजरीची पिल्लं असली तरी या ठिकाणी त्याची आई त्यांना सोडत नाही। आज इथं वाघ आहे आणि या वाघाच्या याच्याखाली जर हे ऊस तोडायचा कसा हा मोठा प्रश्न खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्यांना पडलेला आहे। आम्ही रात्रीचं पाहतोय, कांद्याचं पीक आहे, रात्रीचं पाणी भरावं लागतं। दुर्दैव आहे की MSC बोर्ड या ठिकाणी लाईट देत नाही, दिवसाही लाईट नसते, रात्रीचीही लाईट नसते। अनेक वेळा अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी वाघ दिसलेले आहेत, परंतु याच्यावर कोणीही उपाययोजना करत नाही। विशेष करून मी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो की या वाघांचा कशा पद्धतीनं बंदोबस्त करता येईल किंवा करावा। आणि हा जो काही आता जो आमचा 10-20 एकर क्षेत्र ऊसाचं क्षेत्र ऊस तोडायचं राहिलेलं आहे त्याच्यावरती काय पर्याय काढता येतील, कारण आता ही जी जबाबदारी सर्वस्वी आपली जबाबदारी आहे आणि आज ऊस तोडणी काम करता या ठिकाणी ऊस तोडत नाही। आज आपण पाहतोय कालपासून या ठिकाणी ऊस तोडायचा थांबलेला आहे, आजही ऊस तोडणी कामगार आलेले नाहीत आणि जर ते आलेच नाही तर काय करायचं, हा एक वेगळं म्हणजे मानवनिर्मित संकट या ठिकाणी निर्माण झाल्यासारखं वाटतं। मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो की हा जो काही वाघांचा बंदोबस्त आहे, कालही मला समजलं की पिंजरा लावा म्हणून आमच्या शेतकऱ्यांनी मागणी केली होती, परंतु त्यांनी त्यांच्या तांत्रिक अडचणी सांगून या ठिकाणी पिंजरा लावण्यासाठी त्यांनी नकार दिला। परंतु हे करत असताना तुम्ही बिबट्याची निश्चित काळजी घ्या, परंतु बिबट्याच्या बरोबरीनं या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे, एवढी या ठिकाणी विनंती करतो। आणि हा आमचा राहिलेला ऊस कशा पद्धतीने तोडायला तुम्ही या ठिकाणी संरक्षण द्या, तुमचे कामगार द्या, परंतु आमचा हा ऊस तोडून न्या। परिसरात पाळीव प्राण्यांवर दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत असून अनेक प्राणी बिबट्याच्या भक्ष्यस्थानी आलेत। वन विभागानं तातडीनं शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी उपसरपंच रशीद सय्यद यांनी केली आहे। 4 दिवसा पहिले आमच्या इथे वस्तीवर बिबट्याने एक बोकड आणि एक पाट जखमी केलेली आहे। त्याबद्दल संदर्भात त्यांना त्याची माहिती दिली, त्याच्यावर पंचनामा झाला त्याचा। आता त्यांनी त्याची नुकसान भरपाई त्यांना त्वरित जमा करावी, तसेच विजू भोर यांची शिडी वर हल्ला करून ती मारली मला, तिचा बी त्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मी प्रशासनाकडे विनंती करत आहे।
दरम्यान उन्हाळा सुरू झाल्यामुळे बिबट्यांनी जंगल सोडून अन्न आणि पाण्यासाठी ऊस शेतीचा आधार घेतलाय. त्यामुळे हल्ल्यांचं प्रमाण वाढत चाललंय. शेतकऱ्यांना रात्रीचं शेतीला पाणी देणं अवघड झालंय. त्यामुळे वनविभागानं याबाबतच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.